तर दोस्तो आम्ही आलो आहेत आज धर्मवीर गडावर. आम्ही भडगाववरनं आलो आहेत. तर इकडे धर्मवीर गड. आता पोहोचलो आम्ही. दुपारचे 12 वाजता आहेत, 12:30. 1:30 वाजता आहेत. हे बघा आपल्या महाराजांना इथून आणले होते. हा जो दर्जा दिसतोय दर्जामधनं आणलं होतं आपल्या महाराजांना साखळदंडाने बांधून. तर आता आम्ही जातोय धर्मवीर गडा पुढती. चला तुम्हाला दाखवतो, धर्मवीर गड दाखवतो तुम्हाला कसा आहे. हे बघा इथं मंदिर वगैरे आहे. आवाज येतोय ना? इथं मंदिर वगैरे आहे. श्री भैरवनाथ मंदिर, शिव प्रतिष्ठान, 3 धर्मवीर गड. पहिले मंदिराचं दर्शन घेऊया. चला मंदिरामध्ये दर्शन घेऊन येऊया पहिले. आता आम्ही दर्शन घ्यायला येतोय मंदिरात. हे बघा इथं लिहिलंय आपलं संभाजी महाराजांचे, पाहुणी शौर्य तुझ पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला. देश धर्मपर मिटनेवाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी ही शंभू राजा था. बघा मित्रांनो, हे मंदिराचं काम चालू आहे. आता अजून बांधकाम चालू आहे, याचं बनवतायत. एकदा तरी अवश्य आपल्या राजांच्या धर्मवीर गडाला भेट द्या. हे मागच्या टायमाला काय बहादूरगड, पेडगाव ते नाही आपल्याला जायचं. त्याच्यामध्ये आपल्या राजांचा गड धर्मवीर गड. इथं आपल्या राजांना औरंगजेबासमोर 15 फेब्रुवारीच्या आसपास आणले होते. औरंगजेबासमोर नजरानजर झालती आपल्या राजांची. पंधरा फेब्रुवारीच्या आसपास नजर झालती. इथं आपल्या राजांना बांधले होते साखळदंडाने. इथं आपल्या राजांना कैद केले होते, तरी आपला राजा झुकला नव्हता. बघा तुम्हाला हे श्री भैरवनाथ मंदिर, त्याचं काम वगैरे चालू आहे अजून. आपलं एक म्हणणं आहे की सरकारने थोड्या गड किल्ल्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे व्यवस्थितपणे, कारण की याच्यामुळे आपल्या राजांचे गड सुरक्षित राहतील. नाही तर येणाऱ्या काळात आपल्या पुढच्या पिढीला आपण काय दाखवणार? इथं गड किल्ले नुसतं नाबूद होण्याच्या मार्गावर आहेत, तर पुढं आपण काय दाखवणार आपल्या पिढीला? हे बघा बाबा बसलेले आहेत तिकडं. आता तुम्हाला पुढे घेऊन चालतो. अजून पुढे धर्मवीर गड, इथं मंदिर बांधलंय. इथून पुढे पायी जावं लागतं. इथून पायी जावं लागतं इथून पुढं. ही बघा ही आहे आपली रेनॉल्ड क्वीड. आपल्या गाडीवर आपण आलोय. आम्ही भडगाववरनं आलोय. भडगाव तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. भडगाववरनं आलोय. दुपारचे 1:30 वाजता आहे. 1:30 वाजेच्या आसपास आलोय आम्ही. इथं पोहोचलो आता गडावर. सकाळीच 5:30ला निघालो होतो भडगाववरनं, तर आता पोहोचलो आम्ही दुपारच्या 1:30 वाजता आपला धर्मवीर गड. बघा मित्रांनो, सुरक्षित नाव आहे आपल्या राजांचं. ज्या राजांनी धर्मासाठी आपले बलिदान दिले पण झुकला नाही औरंगजेबासमोर.
हे बघा इथं नाव लिहिलंय 3 धर्मवीरगड. 3ची नावं आहेत इथं. सौरस्तंभ परिसर, हमखाना, भवानी माता मंदिर, हत्ती मोठ व बारव इकडं जे. चला आता तुम्हाला हे बघा इथं श्री किल्ले धर्मवीरगड कडे जाणारा मार्ग. आता इथून आपल्याला पायी चालत जावं लागणार आहे. तर चला आपण धर्मवीरगडकडे चालूया आता. पुढं हे बघा झाडं झुडं, कारण की भुईकोट किल्ला आहे हा. भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरती किल्ला आहे. आणि आपलं मराठ्यांचा गनिमी कावा होता, त्याच्यामुळे इथं आपल्या राजांना सोडवता आलं नाही. कोशिश तर लई केली आपल्या मावळ्यांनी राजांना सोडवण्यासाठी, पण नाही सोडवू शकला आपल्या राजांना. इथून पुढं परिसर सुरू होतोय. हे बघा मित्रांनो, भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरचा किल्ला आहे. औरंगजेबाचा कमी ते 5 लाख सैन्याचा वावर होता इथं. आपल्यापाशी फक्त 20,000 मावडे होते. बघा मित्रांनो, इथून पायी जावं लागतं पुढं. आता दुसरा व्हिडिओ